तर सोनं चांदीच्या भावात गेल्या काही महिन्यापासून सतत चढ उतार कायम असून आठवड्याभरात मात्र सोन्याच्या भावात 4,500 रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 13,000 रुपयांची वाढ झाली आहे। जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी सह सोन्याचे भाव 1,37,500 रुपयांवर आहेत, तर जीएसटी सह चांदीचे भाव 2,02,000 रुपयांवर पोहोचले। जागतिक घडामोडींचा परिणाम सोन्या चांदीच्या भावावर मोठ्या प्रमाणात झाल्यानं सोन्या चांदीच्या भावात वाढ झाल्याचा अंदाज सोने तज्ञांनी व्यक्त केला असून नववर्षात सोन्याचे भाव 1.5 लाखांवर तर चांदीचे भाव 2.5 लाखांवर जाण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलाय। आपण आहोत जळगावच्या सराफा बाजारामध्ये। या ठिकाणी सुनीलजी बापना जे आहेत, सोने तज्ञ जे आहेत, ते आपल्यासोबत जुळलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार दादा की सोन्याच्या भावात गेल्या 8 दिवसामध्ये 4,500 रुपयाची तर चांदीच्या भावात 13,000 रुपयांनी वाढ झालेली आहे। याच्या मागची नेमकी कारण काय आहेत? सोना चांदीमध्ये जी भावामध्ये वाढ होऊन राहिली त्याचे इंटरनॅशनल कारण मेन प्रमुख आहे। त्याचा एक नंबर सोना वर्ल्ड मध्ये जे अस्थिरता आहे, दुसरा वर्ल्डची सेंट्रल बँक सोना खरेदी करून राहिली आहे, तिसरा कारण ते चायनाने चांदीमध्ये प्रेसियस मेटल मध्ये काउंटिंग चालू केली, तर त्याच हिशोबाने सोना आणि चांदीचे भाव झपाट्याने वाढून राहिले। सोन्याचे भाव आजच्या हिशोबाने जीएसटी सकट 1,37,000 पर्यंत आहे आणि चांदीचे जवळजवळ 2 लाखाचं वर चालली गेली जीएसटी सकट। वाढत्या भावाचा 100% फरक पडतो की भाव एकदम जास्त वाढले, थोडेफार वाढले तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण जास्त वाढले त्याच्यामुळे ग्राहक सावधानी पर्चेसिंग करतोय। गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणार माणूस तो थांबून गेला, वेट अँड वॉच करतोय। बाकी ज्यांना आता लग्नासाठी घ्यायचे ते तो घेतच आहे, पण ते बी सांभाळून सावधानीने पर्चेसिंग करताय। सोने हे 1.5 लाखाच्या आसपास तर चांदी हे 2.5 लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता सोने तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।